शिवसेनेला धनुष्यबाण कसं मिळालं आणि आज तेच चिन्ह मिळवण्यासाठी इतका मोठा संघर्ष का झाला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 1966 साली बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, पण सुरुवातीला 23 वर्ष पक्षाकडे कोणतंही एक निश्चित आणि अधिकृत चिन्ह नव्हतं। 1968च्या पहिल्या पालिका निवडणुकीत त्यांनी ढाल तलवार वापरली। मग 1970 मध्ये शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक उगवता सूर्य चिन्हावर जिंकले। पुढे 1978 मध्ये शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांनी चक्क रेल्वे इंजिनवर निवडणूक लढवली आणि 1985 मध्ये छगन भुजबळ मशाल घेऊन जिंकले। मग आला 1989चा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट। निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना नव्यानं नोंदणी करण्याचे आदेश दिले होते। त्याच वर्षी लोकसभेची निवडणूक लागली आणि शिवसेनेने परभणीतून प्राध्यापक अशोकराव देशमुख यांना तिकीट दिलं। त्यावेळी शिवसेनेकडे राखीव चिन्ह नसल्यानं देशमुख यांनी उपलब्ध मुक्त चिन्हांमधून स्वतःसाठी धनुष्यबाण निवडलं। त्या काळात हिंदुत्वाची लाट होती आणि शिवसेनेने खान पाहिजे की बाण अशी अत्यंत आक्रमक घोषणा दिली। या रणधुमाळीत अशोकराव देशमुख तब्बल 65,000 मताधिक्यांनी विजयी झाले। 1989च्या निवडणुकीत शिवसेनेचे एकूण 4 खासदार निवडून आले आणि विशेष म्हणजे संभाजीनगरमधून मशाल या चिन्हावर मोरेश्वर सावे निवडून आले होते। निवडणूक आयोगाचे तांत्रिक निकष पूर्ण झाले। अखेर 19 ऑक्टोबर 1989 रोजी निवडणूक आयोगाने शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह अधिकृत आणि कायमस्वरूपी बहाल केलं। इथून पुढे धनुष्यबाण आणि शिवसेना हे संपूर्ण महाराष्ट्रात एक अतूट समीकरण बनलं। पण नियतीचा खेळ पहा। 2022 मध्ये शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली। एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात या चिन्हावरून कायदेशीर युद्ध सुरू झालं। निवडणूक आयोगानं विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे मूळ चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं। या निर्णयाला उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून हा कायदेशीर लढा अजूनही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे। 33 वर्ष जो धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेची ओळख होता, तो आता नक्की कोणाचा? तुम्हाला काय वाटतं? हे धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे असायला हवं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा।